नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आत्ता माझ्यासोबत असे पाहुणे आहेत की बऱ्याच जणांना असं वाटतं की ते फारच विभाजनवादी आहेत, पण ज्या पक्षासाठी ते काम करतात त्यांच्यासाठीचा एक आक्रमक असा हिंदुत्ववादी ते चेहरा आहेत. मंत्री महोदय, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. मला हे नाही कळलं, तुमची 2-3 वक्तव्य मी बघितली, असं आहे की तुम्ही आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका असणाऱ्या राजकीय पक्षाचे नेते आहात, पण त्या पक्षाला नवीन कुठला हिंदुत्ववादी मतदार हवा आहे? कारण सगळे तर तुमच्याच बरोबर आहे जे हिंदुत्वाला मानतात. तरी सुद्धा मुंबईत तुम्ही वारंवार हे करताय. बहुतेक ठाकरे बंधूंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती खेचण्याचा प्रयत्न आहे. हसले नाही राहुलजी, मुळात हसलो याच्या कारणाने, कारण आमच्यासाठी हिंदुत्वाविषयी निवडणुकीचा नाहीच आहे. कारण ते मराठी माणूस आणतात म्हणून. नाही, एक लक्षात घ्या, कारण का हिंदुत्व हा निवडणुकीपुरता आणि निवडणुकीसाठी विषय होऊच शकत नाही. हिंदुत्व ही आपली ओळख आहे, हिंदुत्व हेच राष्ट्रत्व आहे. या विचारावर चालणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून हिंदू राष्ट्रामध्ये होणारी ही प्रत्येक निवडणूक ही हिंदुत्वाच्याच विषयावर आणि हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून महत्वाची असल्यामुळे हिंदुत्व हा विषय घेऊन आम्ही जनतेसमोर जातोय. त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. उलटं जे आतापर्यंत हिंदुत्व बोलून म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांवर चालणारे आणि त्यांचे विचार पुढे घेऊन जाणारे, आमच्या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या विचाराचे वारसदार नाही. राईट. सो विकासाच्या मुद्द्यापेक्षा भाजपला हेच मुद्दे जास्त जवळ. विकास कोणासाठी? विकास करायचा. आम्ही मेट्रो ट्रेन चालू केली, कोस्टल रोड सुरू केला. जे काय विकासाचे मुद्दे आम्ही मांडतोय, ज्या काय पायाभूत सुविधा, जे काय प्रकल्प आणू पाहतोय, ते मुंबईकरांसाठी असले पाहिजे. रोहिंग्या आणि बांगलादेशीसाठी नाही, जे मुंबईमध्ये वाढत चाललेले आहेत. आणि म्हणून मुंबईकरांना सतर्क करणं, मुंबईचा विकास, मुंबईसाठी विकास हा त्यांच्यासाठी आहे. हे बाहेरच्या आलेल्या हे सगळ्या लोकांसाठी नाही, जे आज मुंबईमध्ये त्यांच्यामुळे भार पडत चाललेला आहे. आज काही भागांमध्ये तर आपण खरंच मुंबईमध्ये आहोत की कराची पाकिस्तानमध्ये उभे आहोत अशी अवस्था आहे. आणि म्हणून एका बाजूला राज्य सरकार म्हणून बांगलादेशी रोहिंग्यांना आयडेंटिफाय करणं, त्यांना परत आपल्याकडे डिपोर्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण करणं, आणि दुसरी ह्यांना जे काही वॉटर मीटर हे सगळे जे परवानग्या दिल्या जातात महापालिकेच्या माध्यमातून, ते उद्या अगर ह्यांना मिळालं नाही ते मुंबईमध्ये राहणार नाही. आता तुम्ही कोकणातले आहात. राज ठाकरेंच्या त्या दिवशीच्या मुलाखतीमध्ये एक संदर्भ असा आला की भलेही शिवसेना आधी मुंबईत आली, नंतर कोकणात विस्तारली, जेवढं मला कळतं त्याप्रमाणे. ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे मूळचे नागपूरकर आहेत. जर मुंबईचे प्रश्न समजून घ्यायचे असते तर तुम्हाला मुंबईत जन्म घ्यावा लागतो. पण बाळासाहेबांनी पण जन्म पुण्यात घेतलाय. काय काउंटर आर्ग्युमेंट? काउंटर नाही, सत्य आहे ना. पण बाळासाहेबांचा पक्ष 1966 ला बाळासाहेबांवर प्रेम मुंबईकरांनी खूप जास्त केलेलं आहे. काउंटर नाहीये. तुम्ही संदर्भ अगर असा देत असाल ना, तर बाळासाहेबांचा जन्म पण पुण्याचा आहे, पण मुंबईकरांच्या प्रत्येक हृदयामध्ये बाळासाहेब ठाकरे आज पण आहेत. हा जो संदर्भ जो द्यायचा ना, हा इकडले जन्मला, तू इकडे, मग तुम्ही एवढ्या वर्ष मुंबईमध्ये राहून काय केलं, काय दिवे लावले हे सांगा तरी. ते सांगतात ना, यादी आहे त्यांच्याकडे मोठी. कोस्टल रोड आम्ही केला, त्यानंतर वेगवेगळ्या विकास कामासाठी प्रारूप आम्ही बनवलं. आता जे तुम्ही नवीन पाणी पुरवठ्याचा नवीन धरण घेताय, 15 लाख झाडांची कत्तल करून तुम्हाला मुंबईचा विकास करायचा आहे. मेट्रो करत असताना तुम्ही अनेक झाडं, म्हणजे मुंबईकरांसाठी आरोग्य व्यवस्था, प्रदूषण याची काळजी नाहीये भाजपला. ठीक आहे, आता बघा काहीतरी त्यांना आमच्यावर टीका करायला लागेल. करण्यासारखं काहीच नाही, दाखवण्यासारखं काहीच नाही. कोस्टल रोड असो, मेट्रोचे जाळं असो, हे उद्धव ठाकरेंना पण माहिती आहे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्याच कार्यकाळात झालेले आहे. परवानग्या त्यांनीच मिळवलेल्या आहेत. हे आयत्या वेळावर नागोबा हे उद्धव ठाकरे आहेत. जेव्हा कोस्टल रोडचं भूमिपूजन केलं, त्यांना एवढं पण हे नाही की बाबा ज्या मुख्यमंत्र्यांना त्या कार्यक्रमाला बोलवायचं, स्वतः जाऊन, कुठल्याही कॉन्स्टिट्युशनल पदावर नसताना पण स्वतः जाऊन त्या कोस्टल रोडचं भूमिपूजन करून आलेले आहेत हे उद्धव ठाकरे. आणि म्हणून जी कामं केलेली आहेत ना राहुलजी, ती मुंबईकरांना चांगलं माहिती आहे की भारतीय जनता पक्षाने कुठली कामं केलेली आहेत, देवेंद्र फडणवीस साहेबांनी कुठली कामं केलेली आहेत. त्याचं उत्तर तुम्हाला 16 तारखेला भेटेलच. आणि मग आता असं म्हणू नका की ठाकरे ब्रँड नाहीच आहे मुंबईत, महाराष्ट्रात. मी नाही कोण बोलतोय, नाही इथे बोलत नाहीये, पण बाळासाहेब ठाकरे साहेबांचा जो ब्रँड, जो हिंदुत्वमुळे आणि हिंदुत्वाचा आधार घेऊन मोठा झाला, तो ह्या दोघांमध्ये कुठेच दिसत नाहीये. म्हणून राणेंना
तुम्ही ठाकरेबाईंची आठवण करून देण्याची बिलकुल गरज नाही. 39 वर्ष हे राणे कुटुंब हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंमुळे महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर आलेलं आहे. पण या पुढच्या पिढीने ना हिंदुत्व जपलं ना ठाकरे ब्रँड जपलेला आहे. असं आहे. आता एक सर्वे आला आणि त्या सर्वेमध्ये असं दिसलं की लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेला तर 48 पैकी 31 जागा त्यांनी जिंकल्या, त्यामुळे त्यांना चांगलं यश मिळालेलं आहे. पण विधानसभा निवडणुकीमध्ये जो मराठी माणसाचा टक्का होता, जो महायुतीकडे होता, तो आता सरकलाय. ठाकरे बंधू एकत्रित आले. तुम्ही बोलताय? नाही, मी सांगतो तुम्हाला, आकडेवारीच सांगतो. 44 आकडेवारीवर 44 आणि 42 सत्य असे कुठे लिहिलेलं आहे? तुमच्या आकडेवारी सत्य आहे. एका काळ्या दगड्यावरची रेष नाही. आमची आकडेवारी पण आहे. पण आम्ही ग्रासरूटवर आहोत. तुमच्या आकडेवारी आम्ही निवडकच 1-2 वॉर्डमध्ये जाऊन इंटरव्ह्यू घेत बसत नाही. आम्ही ग्राउंडवर असतो. तो सर्वे नाकारायचा. मराठी माणूस ठाकरेंकडे गेला असं म्हणायचं नाही. तुमची माहिती सत्य आहे असं काय कुठे एनडीटीव्ही मध्ये खालती ओळ लिहिलेली नाही. आमची पण माहिती आहे. आम्ही ग्रासरूटवर आणणारे कार्यकर्ते आहोत. तुम्ही तुमची माहितीचा गवगवा करा. आम्ही आमच्या माहितीवर मराठी माणसाला ठाकरे बंधूबद्दल प्रेम असेल ना, कारण बाळासाहेबांची लिगसी एवढी मोठी आहे. बाळासाहेबांची लिगसी या 2 बंधूंनी पुढे घेऊन जातायत. हे तुम्हाला का वाटतं? असं का वाटतं तुम्हाला? ते सांगतायत. बाळासाहेबांची लेगसी म्हणजे काय? हिंदुत्व हा बाळासाहेबांची लेगसी आहे. बाळासाहेबांनी 93-92च्या बॉम्बलास्ट नंतर जे दंगली मुंबईमध्ये आमच्या घडल्या, त्याच्यानंतर मुंबईतला मराठी माणूस, मुंबईतला प्रामुख्याने हिंदू समाज ला जे बाळासाहेबांनी वाचवलं, त्याच्यामुळे ती लेगसी अजून भक्कम झाली. आणि म्हणून हिंदुत्व आणि बाळासाहेब हे लेगसी पुढे घेऊन जायला पाहिजे. हे असे चंगेज मुलतानीला घेऊन, याकूब मेननच्या कबरीला सुशोभीकरण करून, टिप्या सुलतानच्या कुठले तरी फलक लावून ते मोठे होणार नाही. उद्धव ठाकरे मोठे होणार, आजान घेऊन तर बिलकुल होणार नाही. हे ना तर मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांच्या नावापुढे राहुलजी हिंदुहृदय सम्राट लावायची पण लाज वाटायची. जनाब बाळासाहेब करून टाकलं. बाळासाहेब असते ना, मातोश्रीहून ढकलून बाहेर काढून टाकलं असतं त्याला. आलात तुम्ही बुरख्याकडे, म्हणजे बुरखेधारी. सत्यच आहे. बाळासाहेबांच्या सहवासात राहिलेले आमचे सारखे लोक, त्यांना कधीतरी विचारा, मग ठाकरे ब्रँडची लेगसीबद्दल चर्चा करू. ओके. तुम्ही जेव्हा कृपाशंकर सिंग यांचं ते वक्तव्य ऐकलं, त्यानंतर पक्षात चर्चा झाली असेल ना, हे अनावश्यक आहे अशी बोलायची गरज नव्हती. कृपाशंकर सिंग बोलणार म्हणजे काही उत्तर भारतीय महापौर बनणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलले? मुंबईचा महापौर हा मराठी होणार, हिंदू होणार आणि महायुतीचाच होणार. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात जे महत्वाचं, बाकी सगळे हे असे रोज बोलणार आहेत. पण ते मग IPS ऑफिसर येऊन जे बोलले, हे मुंबई हे काही महाराष्ट्राची नाही, ते आंतरराष्ट्रीय. परत तुम्हाला सांगतो, देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलतात हे महत्वाचं. हे कोणी उठणार, कोणी काहीतरी बडबडत बसणार, ह्याला काही महत्व नाही. त्यासाठी तुम्हाला कोर्स करेक्शन करायला लागलं. कारण देवेंद्रजींनी, मी आता त्यांना तो प्रश्न विचारला. मी त्यांना असं म्हणालो की तुमचा पक्ष वाढलाय, त्याचा व्यापही वाढतोय, पण हळूहळू तुमचं संघटनेवरचं जे काही नियंत्रण आहे ते कमी होत चाललंय. त्यांना उदाहरणं पण दिली. तुम्ही काँग्रेसचा घर उभा करता, MIM ला बरोबर घेता, आणि नंतर तुम्हाला खुलासा करावा लागतो की तो जो कॉप नगरसेवक आहे त्याला राजीनामा देऊन सांगायला. आमच्या कोकणात आहे ना आता आंब्याचं सीझन सुरू आहे. त्याचा काय संबंध? पेटी भरत असताना ना 1-2 सडके आंबे निघतात, त्याच्यामुळे पेटी खराब होते. म्हणून ती सडके आंबे काढून बाजूला टाकायला लागतात. बाजूला टाकण्याचं काम आमच्या प्रदेश अध्यक्षांनी, आमच्या संघटनेने केलेलं आहे. सगळं काय नेहमी सुरू. एवढा मोठा आमचा, भला मोठा आमचा पक्ष, 2-3 उगाच खडकी निघाली असतील, डोक्याने खाली लोक निघाले असतील, म्हणजे पुरा पुरा पक्ष वाईट असं धरून चालणार. नियंत्रण सुटलंय काही प्रमाणात. असं नाही, 2-3 सुटतात कुठेतरी. नीट करण्याची औषधं आहेत ना आमच्याकडे. राईट. हे गणेश नाईकांच्या बद्दल, कारण असं आहे की नगरपालिका निवडणुकीमध्ये हे दिसलं होतं की 2 युतीतले पक्षच एकमेकांच्या विरोधात लढतात. खास करून तुमच्याच भागामध्ये, तळ कोकणामध्ये जे झालं ते अवघ्या महाराष्ट्राने बघितलं. त्यानंतर खूप मोठे आरोप झाले. त्या आरोपामध्ये भाजप राजकीय संस्कृती कशी बिघडवते त्याची सुरुवात कणकवली आणि तिकडनं झाली, मालवणमधनं. आता तोच दुसरा प्रयोग पुण्यात सुरू आहे. महाभ्रष्ट पक्ष वगैरे अजित पवार बोलतात. ते हे काय चाललेलं काय तेच कळत नाही महाराष्ट्राला. NDTV चॅनलची काळजी आम्हाला आहे. म्हणजे आमच्या TRP व्यवस्थित चाललं पाहिजे. कारण काय, दोन्ही ठाकरेंची हवा गेलेली आहे. काँग्रेस दुर्बीननी शोधायला लागते. शरद पवार साहेबांचा पक्ष पण थोडा गायब झाल्यासारखाच आहे. म्हणून काहीतरी चांगलं कंटेंट दिलं पाहिजे. काही जबाबदारी नगरपालिकेला मी आणि निलेशजींनी सांभाळली,
आता थोडी गणेश नाईक साहेब सांभाळत आहेत. म्हणजे सगळं काही एनडीटीव्हीचं प्रेम आमच्यावर शाबूत राहिलं पाहिजे, हा छोटासा प्रयत्न आहे. तसं नाहीये. मी तुम्हाला सांगतो, आता काय झालं की तुम्ही जेव्हा नगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्ही जसं सांगतात तसं, तुम्ही जसा सर्वे सांगतात तसं, ऐकून तर या. तुम्ही आरसा लावा आणि इंटरव्ह्यू घ्या. असं आहे की सर्व एक चांगलं. एक ठरलेली रणनीती आहे भाजपची. चुकीच्या माणसावर चुकीच्या पद्धतीचा इंटरव्ह्यू सुरू आहे. नाही, ऐका ना, राहुल शेवाळ्याला बोलू परत. नाही, काही गरज नाही. असं आहे की नगरपालिका निवडणुकीमध्ये पण आम्ही बघितलं की सत्ताधारी घटक पक्षच एकमेकांच्या विरोधात भांडत बसले. कारण की आपण स्वबळावर होतो. हो ना, 90-95% स्वबळावर माध्यमाचं होतो. कव्हरेज आणि चर्चा ही तुमचीच होत राहिली. आताही बहुधा ही ठरवून घेतलेली रणनीती असं नाहीये आहे. राहुलजी, प्लीज समजून घ्या. जेव्हा आपण आता नवी मुंबईमध्ये आम्ही एक दुसऱ्याच्या विरोधात लढतोय, आता मतदारांसमोर आम्हाला पर्याय दोघांनी उभं करायला लागतो की नाही. आम्ही राज्यात महायुतीमध्ये असलो तरी आता मतदाराला निर्णय घ्यायचा आहे 15 तारखेला शिवसेनेला मतदान करायचं आहे किंवा भारतीय जनता पक्षाला मतदान करायचं आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाचे लोक दाखवतात की आम्ही किती चांगलं, शिवसेनेचे दाखवतात आम्ही किती चांगलं. ही ती स्पर्धा आहे, पण ती सकारात्मक स्पर्धा आहे, फ्रेंडली फाईट आहे ती. 16 तारखेला एकत्रच गुलाल उडवायचा आहे, मिठ्यात मारायचे आहेत, काय चिंता करू नका. म्हणजे हे जे लोक म्हणत होते की भाजपला मतदान तेच राष्ट्रवादीला मतदान आहे, राष्ट्रवादीला मतदान आहे तेच पण भाजपला आमचा मतदान. मतदार पण प्रगल्भ आहे. त्याला माहिती आहे की हे जेव्हा आपसात लढत म्हणजे स्वबळावर लढतायत, फ्रेंडली फाईट करतायत, मतदार म्हणून आम्ही त्यांना पर्याय देतोय. काही भागामध्ये आमचे कार्यकर्ते खालती युती नाही करू शकत, आम्ही दोन्ही पक्ष सक्षम असतो, त्याच्यामुळे निर्णय घेतले जातात तेव्हा. आणि म्हणून मला असं वाटतं मतदार आमचा प्रगल्भ आहे. मतदाराला माहिती आहे की ठीक आहे ही महापालिकेच्या पातळीची निवडणूक आहे, पण राज्य सरकार म्हणून आम्ही महायुती म्हणून भक्कम आहोत. पण आता नवाब मलिक समोर आलेत म्हणून तुमचा तो स्टँड खूप चर्चेत आला की नवाब मलिकांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक लढते, आम्हाला काही त्यांच्याबरोबर जायचं नाही, त्यांचे दाऊद बरोबर वगैरे संबंध आहेत. हे पण लॉजिक आम्हाला कळलं नाही. म्हणजे माझं स्वतःचं असं आकलन झालं की एक छान रणनीती आहे, नवाब मलिक यांचं नाव घ्यायचं, मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं त्याची मतं घ्यायची आणि भाजपची मतं सेक्युर करायची. नवाब मलिकाबद्दल तुमचं काय मत आहे? नवाब मलिकांबद्दल माझं काय मत आहे मी वारंवार जाहीर बोललेलं आहे. दाऊद बरोबर व्यवहार करणारे यांच्यावर आम्ही तर मांडीला लावून बसू शकत नाही. आणि वरिष्ठांनी आता मुंबई महापालिकेची निवडणूक आम्ही आमचे अध्यक्ष अमित साटमजी यांनी देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात लढवतोय. त्यांनी जे काही निर्णय घेत आहेत ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मान्य. आणि मुंबईमध्ये महापौर कोणाचा होईल? कारण एक टीका अशी सुरू झाली आहे की इथे शिवसेनेचाच महापौर व्हायचा. आता जी जागा वाटप तुमची एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झाली आहे, इतक्या कमी जागा दिलेल्या आहेत की जे काही 90 ना? हा 90 चांगली हो, पण त्यात तुम्ही जास्त जागा लढताय. एक आम्ही टीका अशी आहे, लढतो म्हणजे तुम्ही जास्त संख्येने जागा लढताय, ते कमी लढताय. तुमच्यावरती टीका अशी आहे की मुंबईचा महापौर जो सतत शिवसेनेचा व्हायचा तो होणार नाही. आता मला असं वाटतं तुम्ही म्हणजे एक तर चांगली गोष्ट आहे की आम्ही ते महायुतीत जिंकते. एक तुम्ही आज समोर म्हणून सकारात्मक पद्धती म्हणून असं नाही, पण सकारात्मक ग्राउंड रिपोर्ट तसाच आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की 16 तारखेला वरिष्ठ पातळीवर ही निर्णय होतील. आता तुम्ही सांगा गेल्या 2017ला कोणाला वाटलेलं, आम्ही 84-82 वर होतो, वाटलं माहितीच नव्हतं की असं उद्धवजींना दिलं जाईल, पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठं मन दाखवलं. आता बघू 16 तारखेला काय होतं. आता तुमची संभाजीनगरला सभा आहे. हो, आता 4 वाजताचा आज संभाजीनगर आहे, उद्या अमरावती आहे. आणि तिथे एक मामू निवडणूक लढतायत आणि त्याच्या अनुषंगाने खूप वर्षानंतर असं दिसतंय की खान की बान हा मुद्दा उद्धव ठाकरे गटाने तर सोडून दिलाय. जरा सर्वव्यापी पद्धतीचं राजकारण ते करायला. आता विचार करा, खान की बान बोलणारे खानला मांडीवर घेऊन बसलेले आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये. ज्या मामूनी छत्रपती संभाजीनगर ह्या नावालाच विरोध केला त्याला मांडीवर घेऊन उद्धव ठाकरे प्रचार करतायत. आणि बाळासाहेबांची लेगेसी बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे. आणि आता राज ठाकरे जे इथे आले त्यांचं वक्तृत्व खूप चांगलं आहे, त्याचा प्रभाव नाही जास्त दिसणार. नाही, नक्की एक लक्षात घ्या, आमच्या राजसाहेबांच्या वक्तृत्व असेल, व्यक्तिमत्व असेल, ह्याच्यामध्ये नक्कीच त्याच्यामध्ये काही म्हणजे प्रभावित आहेत. पण आज ते काय उद्धव ठाकरे बरोबर कम्फर्टेबल दिसत नाही. एक शेवटचा प्रश्न करा, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. राणे साहेबांनी जी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यानंतर चर्चा अशी सुरू झाली की ते राजकारणात निवृत्त होतात की काय, त्यानंतर त्यांनी थोडासा खुलासा केला, ते जरा एकदा स्पष्ट करून लक्षात घ्या राहुलजी, तुम्ही राणे साहेबांना ओळखता, इथे काही ज्येष्ठ पत्रकार राणे साहेबांना ओळखतो, खूप लोकांना त्यांच्यामुळे निवृत्त करायला लावतील, ते स्वतः होणार नाहीत. तुम्ही बिलकुल चिंता करू नका, अजून खूप मोठी इनिंग खेळायची आहे.
सर थँक्यू सो मच. सो मंत्री महोदयांनी त्यांचं म्हणजे भाजपचं व्हिजन आपल्यासमोर मांडलंय. पुढच्या पाहुण्याच्या माध्यमातून मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जे महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे राजकारण सुरू आहे ते आपण समजून घेणार. सर थँक्यू.